नवनिर्माण महाराष्ट्र. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मोजे कौडगाव या गावचे भूमिपुत्र असलेले यशस्वी युवा उद्योजक मनोज बालासाहेब पवार यांनी EV बाईक क्षेत्रामध्ये आपले नाव केले आहे. अंबेजोगाईमध्ये त्यांनी चालू केलेल्या त्यांच्या MG ई बाईक या उद्योगाला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. केवळ अंबेजोगाईच नव्हे तर त्यांना केज, धारूर, माजलगाव, परळी या भागातील ग्राहकांनी देखील पसंती दिलेली आहे. बनसरोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामधून शिक्षण घेतलेल्या मनोज पवार या तरुणाने आता या उद्योगामध्ये चांगली झेप घेतलेली आहे. लोकांमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केलेला आहे. ई बाईक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे काम आहे. ग्राहकांना केवळ गाडी विकून ते रिकामे होत नाहीत तर त्यांना 24 तास सेवाही पुरवतात. कोणाच्या गाडीला काही प्रॉब्लेम आला तर ते चक्क गाडी असेल तिथे जाऊन सेवा पुरवतात. त्यामुळे ग्राहक निश्चिंत असतात आणि म्हणूनच लोकांचा विश्वास त्यांनी जिंकलेला आहे. या उद्योगामध्ये त्यांनी मोठ्या जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने हे यश मिळवलेले आहे. म्हणून अशा या यशस्वी उद्योजकाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. हे मॉडेल आपल्याकडं मिनी लिथियम म्हणून अवेलेबल आहे, जे की लोकल यूजसाठी जास्त चालतं. त्याची रेंज तसं बघायला गेलं तर 70 किलोमीटरची रेंज आहे आणि लोडिंग कॅपॅसिटी त्याची 1.5 क्विंटलची येते. एका चार्जमध्ये 70 किलोमीटर चालते. आणि हे मॉडेल आपल्याकडे अल्फा प्रो म्हणून आहे. हे मॉडेल 100च्या रेंजमध्ये येतं. 100च्या रेंजमध्ये त्याला 5 अँपिअरचं चार्जर येतं. हे पण मॉडेल तसं बघायला गेलं तर एक चार्जिंग पिरियड जो असेल याचा एक 5 ते 6 तास आहे आणि त्याच्यानंतर ॲटोकट चार्जर येतं त्याचं. नमस्कार, माझं नाव मनोज बालासाहेब पवार. माझं अंबेजोगाई येथे बीड रोड आर्यवीर मंगल कार्यालयाच्या समोर ई बाईकचं शोरूम आहे. तर आपल्याकडे तसं बघायला गेलं तर 70 आणि 100 दोन रेंजमध्ये ई बाईक अवेलेबल आहेत, जे की जास्त हे लोकल यूजसाठी यूज होतात. 70ची रेंज असेल तुम्हाला लोकलसाठी जास्त चालते. 100ची असेल तर थोडं तुम्ही लॉंग रूटसाठी पण यूज करू शकता. आणि ज्या कस्टमरकडे थोडंसं बजेट कमी असेल त्यांच्यासाठी आपण बजाज फायनान्स यांच्याकडून आपण EMI करून देतो. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत ध्येय सापडत नाही. तसं पाहिलं तर हे बोलणं फार सोपं असतं, परंतु ज्या वेळेला आपल्याला कृती करायची असते त्यावेळेला निश्चितच या ठिकाणी आपलं यश मिळेल का नाही याची शाश्वती नसते. परंतु त्या लोकांना मात्र यश नक्की मिळतं. मग हे यश नेमकं कुणाला मिळतं तर ज्या माणसांच्या मनामध्ये जिद्द असते, एक विशिष्ट ध्येय ठरलेलं असतं आणि ज्या वेळेला आपण ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो त्यावेळेला निश्चितच आपल्याला यश मिळतं. कारण यशाची व्याख्या म्हणजे काय तर मला असं वाटतं की सतत काम करत राहा, सतत या ठिकाणी ध्यास घेत राहा. एक दिवस तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाताच येतं. आज आपण अशा तरुणाला भेटणार आहोत की ज्या तरुणाने अगदी मोठ्या जिद्दीने हा प्रवास पूर्ण केला आहे आणि पाहता पाहता उद्योग क्षेत्रामध्ये एक ब्रँड बनलेला आहे. कारण काय असतं की कुठलीही गोष्ट लवकर ब्रँड होत नाही, तर त्यासाठी तसं राहावं लागतं. अर्थातच ही गोष्ट आहे केज तालुक्यातील कौडगाव या गावचे भूमिपुत्र. त्याचबरोबर इथं सांगायला आम्हाला आवडेल की केज तालुक्यातीलच बनसोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी मनोज बालासाहेब पवार आज अंबाजोगाईसारख्या नगरीमध्ये त्याचा स्वतःचा उद्योग आहे. EV बाईक आहे त्याच्यात आणि हा उद्योग उभारून जवळपास आता 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. त्याच्याच मुखातून आपल्याला ऐकायचं आहे की त्याची नेमकी स्टोरी काय आहे, त्याला उद्योगात काय यावंसं वाटलं आणि एकूणच त्याचा नेमका हा जीवन प्रवास काय. मनोज, तुमचं या यशोगाथा या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज तुमची यशोगाथा मी मानतोय. खरं तर मला सांगायला आवडेल तुम्हाला की तुम्ही आमच्या या मुलाखतीमध्ये अशी व्यक्ती आहात, तरुण आहात आणि फार कमी वयामध्ये तुम्ही यश संपादन केलं आहे. तर विचार असं वाटतं की हा उद्योग उभारण्यामागची नेमकी प्रेरणा काय आहे, या उद्योगाचं तुमचं नाव काय आहे,
कुठल्या कुठल्या बाईक्स आहेत आणि नेमकी प्रेरणा काय? नमस्कार, माझं नाव मनोज बालासाहेब पवार. मी गेले 3 ते 4 वर्षापासून हा MG मोटर्स या नावाने हे शोरूम माझा आहे चालू अंबेजोगाई शहरामध्ये. सुरुवातीला मी लॉकडाऊनच्या अगोदर मी लातूरला होतो. मी रूपा या लॉक एजन्सीचं मी काम करत होतो. त्यानंतर लॉकडाऊन पडल्याच्या नंतर मी गावाकडे आलो आणि गावाकडे मग 1-1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले, 2 वर्ष. मग त्याच्यानंतर मनामध्ये विचार असा होता की आपल्याला काहीतरी चालू करायचं आहे, पण काय करायचं चालू. असंच एक माझ्या मित्राने एक आयडिया दिली मला की ई-बाईकचं भविष्यामध्ये स्कोप आहे भरपूर. आता जरी नसेल तरी उद्या भविष्यामध्ये भरपूर स्कोप असणार आहे त्याला. मग मी 2023 साली तुनवाल या कंपनीचं मी डीलरशिप घेतली आणि 2023 पासून मी आज हे ई-बाईकमध्ये काम करतो. अंबाजोगाई शहरापासून अगदी हातीच्या अंतरावर बीड रोडला MG ई-बाईक आपलं हे शोरूम आहे. तरी विचार असं वाटतं की शोरूम उभा करणं एवढं सोपं नाही का? त्यासाठी एकतर पैसा पण लागतो, ज्ञान लागतं, सचोटी लागते, वेळ द्यावा लागतो. कारण जेव्हा आपल्याला मालक व्हायचं असतं एखाद्या उद्योगाचं त्यावेळेला नफाही आपल्या बरोबर चालतो आणि तोटा सुद्धा. तर उद्योग उभा करत असताना काही सल्ले घेतले होते का स्वतःहून हा निर्णय घेतला? नाही, सल्ले घेतले होते, घरच्यांचे असतील किंवा बाहेरच्यांचे बरेचसे सल्ले घेतले होते. पण छोट्या मोठ्या अशा अडचणी खूप येत असतात. ते जसं आपल्याला ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते सुधारत जावं लागतं. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला एकच वाक्य आठवतं खरं तर, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. कारण निश्चय जर तुमचा असेल की आपलं हे करायचं तर निश्चितपणे ती गोष्ट आपण करू शकतो. परंतु कधी कधी काय होतं की सगळं अगदी सुरळीत चाललेलं असतं, पण बऱ्याच वेळा टायमिंग ॲडजस्ट होत नाही किंवा आपण ज्याला म्हणतो नशीब ते साथ देत नाही का? कारण गाड्या असतात, आपण वेळ देतो पण ग्राहक येत नाही. तर सुरुवातीला जेव्हा उद्योग सुरू केला होता हा MG ई-बाईकचा, तर असं जाणवलं काही की आता ग्राहक येत नाही, आपलं कसं होईल नेमकं किंवा आपला तोटा होऊ शकतो? सुरुवातीच्या मला 1 वर्षापर्यंत हा म्हणजे अनुभव चांगला आला बऱ्यापैकी, कारण सुरुवात होती आणि सुरुवातीला थोडं मार्केटिंग असेल किंवा आता ई-बाईक म्हणल्यानंतर कस्टमरला पहिला प्रश्न असायचा की ई-बाईक म्हणल्यानंतर जळणं किंवा पेट. कस्टमरच्या मनामधली ही भीती थोडीशी कुठंतरी कमी केली पाहिजे. मग ह्या दृष्टिकोनाने आम्ही थोडंसं कस्टमर पण हे करत गेलो आणि आत्ता बघायला गेलं तर थोडं म्हणजे रेट वगैरे पेट्रोलचे पण चांगले बऱ्यापैकी वाढले असल्यामुळे थोडंसं लोकांचा कल ई-बाईककडे चांगला आहे बऱ्यापैकी. एक काळ असं होता मनोज की पाहणे, ऐकणे नाही का, प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्याशिवाय किंवा कानाने ऐकल्याशिवाय ती गोष्ट खरी आहे असं मान्य करत नव्हते लोक. परंतु आता काय झालं की सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे एकदा सुरुवात केली की मग लोक काही पाहत नाहीत आणि त्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही म्हणलात मगवाच की सुरुवातीचा काळ असा होता की लोकांच्या मनामध्ये किंतु पर्यंत होतो की ई-बाईक घेतल्यानंतर त्याचा स्फोट होतो किंवा ती पेट घेते, असे काही प्रकरण झाले होते. मग ज्या वेळेला असे काही प्रकरण होते, ग्राहक तर कमीच होता आपल्याकडे सुरुवातीला, मग ग्राहकाशी तुम्ही कन्व्हिन्स कसं केलं नेमकं? म्हणजे तुमच्या गाडीची जी बॅटरी आहे त्या बॅटरीबद्दल तुम्ही काय पटवून सांगत होता की जेणेकरून लोकांना तुमच्यावर आणि तुमच्या त्या गाडीवर सुद्धा विश्वास असतो? नाही, सुरुवातीला आम्ही जास्त आता लिथियममध्ये थोडं तसं बघायला गेलं तर गाडी पेट घेते. म्हणजे लिथियम बॅटरीमध्ये 4-5% चान्सेस असतात जळण्याचे, जे की बॅटरी थोडीशी रनिंगमधून आल्यानंतर हीट होते आणि हीट झाल्यानंतर एकदा हार्नेस जर गरम झालं तर ते जळायला वेळ लागत नाही त्याला किंवा पेट घ्यायला वेळ लागत नाही. तर तसं आम्ही सुरुवातीपासूनच थोडंसं ड्राय बॅटरीमध्ये काम करत गेलो. ड्राय बॅटरी म्हणजे एकतर जळत नाही किंवा पेटत नाही, नॉन रिस्क आहे. तर कस्टमरला आम्ही हेच सांगत गेलो वारंवार, थोडंसं म्हणजे आमची जी बॅटरी आम्ही जे यूज करतो ते जळत नाही किंवा पेटत नाही. आणि हळूहळू जसे कस्टमर वापरत गेले तसं त्यांनाही अनुभव येत गेला. हे बॅटरी जे आहे ते ड्राय असल्यामुळे जळत नाही किंवा पेटत नाही. अनुभव हीच खात्री असते ना, कारण कोणीतरी सांगतंय आणि आपण ऐकतो, याहीपेक्षा आपण जावं, बघावं आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. म्हणून जे आता एक विचार असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये जे ग्राहकांचा ओढ कसा आहे की आणि त्यांची विचार करण्याची पद्धत, शेवटी पण आणखी काय असतं की बजेट असतं नाही का. तर तुमच्याकडे ज्या या ई-बाईक आहेत याची कंपनी आम्हाला सांगा, त्याचबरोबर याची काय रेंज काय नेमकी
आणि त्याचबरोबर अगदी खर्च नेमका किती यायचा? ओके. तसं बघायला गेलं तर आम्ही नॉन पासिंगमध्ये जास्त काम करतो. अच्छा. जे की RTO चार्जेस असतील, टॅक्स असेल, हा खर्च RTOचा कुठलाही बोजा राहत नाही म्हणजे याच्यावर. नॉन पासिंग non-passing. ते नॉन रजिस्टर्ड मॉडेल येतं. जे की RTOचा टॅक्स कुठलाच राहत नाही, बोजा RTOचा कमी होतो याच्यावर. तुम्हाला याच्यामध्ये लायसन्सची पण आवश्यकता नाही, कोणीही चालवू शकतं गाडी. आणि तसं बघायला गेलं याच्या रेंजमध्ये तुम्हाला 70 आणि 100 अशा 2 रेंजमध्ये मॉडेल अवेलेबल आहेत आपल्याकडे. म्हणजे या तुनवाल ई मोटर्स ज्या आहेत, Yes. या तुमच्या स्कूटी आहेत नाही का, तर यासाठी ना कुठल्या याची पासिंगची गरज आहे? पासिंगची आवश्यकता नाही. अच्छा, बरं. लायसन्सची गरज लायसन्सची नाही? आवश्यकता नाही. बरं. आणि मग किंमत काय नेमकी? तसं बघायला गेलं कोटेशन आपल्याकडे 45,000 पासून स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग प्राइस. तुम्ही मग एक उल्लेख केला की ज्यांच्याकडे समजा बजेट फारच कमी आहे त्यांना फायनान्स सुद्धा आहे. येस. ज्यांच्याकडे बजेट कमी असेल त्यांना आम्ही EMI सुद्धा करून देतो, अच्छा. जे की बजाज फायनान्स मार्फत आम्ही करतो. म्हणजे ते होतं ते Yes. EMI सुद्धा. बरं. 5-10 हजार रुपये डाऊन पेमेंट असेल तरी बाकीचं म्हणजे मग ज्याच्याकडे 5 किंवा 10 हजार रुपये आहेत ती व्यक्ती अगदी आधार कार्ड आणायचा, पॅन कार्ड आणायचा, पॅन कार्ड आणायचं, गाडी घेऊन गाडी जायची. घेऊन जायची. बरं. मग विचारायचं वाटतं की आतापर्यंत तुम्ही एकूण या 4-5 वर्षामध्ये किती गाड्या विकल्या आहेत? आतापर्यंत मी जवळजवळ एक 550 ते 600 गाड्या सेल केलेल्या आहेत. आणि सर्व्हिस पण आपण सर्व्हिस असेल, स्पेअर असेल, पूर्ण सर्व्हिस वगैरे पण इथंच देतो. असं म्हणतात की मार्केटमध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू विकणं फार सोपं असतं, बरोबर. पण ज्याला विकली त्याचा विश्वास सुद्धा संपादन करायचा असतो. बरोबर. 550 ते 600 तुम्ही गाड्या आजवर ह्या विकल्या आहेत या ई मोटर्स. तर ग्राहकांचा नेमका रिस्पॉन्स काय, म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या? नाही, ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. विशेष म्हणजे आमचे जे टेक्निशियन असतील ते टेक्निशियन म्हणजे काही जर कस्टमरला अडचण आली, अंबेजोगाई शहरामध्ये कुठं जरी त्यांची गाडी बंद पडली असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर आमचे टेक्निशियन तिथं जाऊन गाडी दुरुस्त करून देतात, किंवा घरी असेल कस्टमरच्या घरी जाऊन दुरुस्त करून देतात. त्याच्यामुळे ग्राहकांचाही प्रतिसाद चांगला आहे, ग्राहकही समाधानी आहे. कधी कधी असं झालं का की गाडी दिली आणि मग 10 ते 12 दिवसामध्ये अगदी ओरड आली की आता हे नको आम्हाला किंवा चालत नाही, असं काही नाही, झालं का? असं आता कसं आहे, छोटे मोठे EV म्हणल्यानंतर थोडे नॉर्मल प्रॉब्लेम असू शकतात त्याच्यामध्ये, पण ते आम्ही टेक्निशियन असेल किंवा आम्ही असेल थोडंसं ते सॉल्व्ह करून देतो तसं. मला एक विचार असं वाटतं की तुम्ही उद्योगाला जे नाव दिले MG e-bike, Yes. MG काय नेमकं? MG हा शॉर्ट फॉर्म आहे. माझ्या आजींचं नाव मुद्रिकाबाई होतं आणि आजोबांचं गुलाबराव. अच्छा. MG e-bike असं मला त्या काय दोघांची अगदी आठवण Yes. कायम राहावी Yes. म्हणून हे नाव दिले MG e-bike. बरोबर. वा, छान. ज्या वेळेला अगदी दररोज तुम्ही ग्राहकांना फेस होता नाही का, Yes. तर काय म्हणजे साधारण किती वेळ लागतो म्हणजे सगळं समजून नाही, सांगायला? असं आहे आता ते शेवटी ग्राहक म्हणजे किती वेळ समाधानी होत नाही ह्याच्यावर डिपेंड आहे ते. तर एक 15-20 मिनिट जातात, कधी कधी 2 तासही लागतात एखादा कस्टमर हँडल करायला. एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा, उद्योगाचा ब्रँड व्हायला वेळ लागतो. वेळ. इट रिक्वायर्स टाइम नाही का. बरोबर. आणि पण ज्या वेळेला तुमचा ब्रँड तयार होतो त्यावेळेला ऑटोमॅटिक लोक येतात, अगदी अंबाजोगाईपासून अगदी थोडं दूरवर त्या Yes. काळात होतं हे करत. बरोबर. परंतु तरीही तुमच्या अगदी कौशल्याने तुम्ही हा उद्योग उभा केला, ग्राहकापर्यंत तुम्ही अगदी गेलात, त्यांना पटवून सांगितलं आणि आज नेमकी परिस्थिती आली होती. म्हणजे साधारणतः ग्राहक फक्त अंबाजोगाई आणि या तालुक्यातला आहे का आणखी बाहेरचा असतो? नाही, मला ग्राहक बघायला गेलं तर इकडे परळी असेल, लातूर असेल, किंवा इकडे माजलगाव, धारूर, केज, आसपासचे 3-4 तालुके पण अटॅच आहेत. 4 ते 5 तालुके. मला एक विचारायचं वाटतं की सध्या वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या आहेत खरंच नाही का. त्याच्यामध्ये 2 व्हीलर आहेत, आता 4 व्हीलर आहेत, आपण बोलूया आपल्या 2 व्हीलरचं फक्त 2 चाकी वाहनांचंच. तर हे जे आहेत तुनवाल ई मोटर्स या ई-बाईकचं नेमकं वैशिष्ट्य काय नाही? वैशिष्ट्य तसं बघायला गेलं तर 2012 पासून हे कंपनी मार्केटमध्ये आहे. अच्छा. जे की गुजरातला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे याचा, आणि EV मध्ये सर्वात जुनी कंपनी आहे. आता भरपूर मार्केटमध्ये नवीन नवीन कंपनी आलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तुनवालची बिल्ड ऑफ क्वालिटी चांगली आहे, अच्छा. जे की इतर गाड्यांमध्ये तेवढी बघायला मिळत नाही आज. आणि तसं बघायला गेलं तर EV असल्यामुळं थोडंसं लोकांना वाटतं की नाही लोड चालतो नाही चालतो. तसं बघायला गेलं आपल्याकडे 1.5 क्विंटल प्लस लोडिंग कॅपॅसिटीच्या गाड्या आहेत, मग 2.5-3 क्विंटल. म्हणजे एकूण बघायला गेलं तर अगदी बजेट सुद्धा कमी आहे. बजेट सुद्धा कमी आहे. म्हणजे आपण जर बाकी इतर कंपनीच्या ज्या गाड्या आहेत ई-बाईक, त्याची किंमत साधारणतः 1 लाख, 1.25 लाख, 1 लाख, काही 2 लाखापर्यंत आहे बरोबर नाही का. याची एक तर बजेट कमी आहे, याचं बजेट कमी आहे, किंमत कमी लागते याला. लोकल यूजसाठी एकदम उत्तम आहे.
1 युनिटमध्ये फुल चार्ज पण होते एक युनिट एक युनिट. याला चार्ज केला फक्त एक युनिट 1 युनिटला. आणि मग त्यानंतर किती किलोमीटर गाडी चालते? त्यामध्ये तुम्हाला एक 70 किलोमीटर गाडी आरामशीर चालते 1 युनिटची. म्हणजे अगदी मला असं वाटतं की लोकल आणि बाहेर देखील जे अगदी शहरापासून Yes. 30-40 किलोमीटर अंतरावर जी गावं आहेत तिथे आपण जाऊ शकतो. जाऊ शकतो. साधारणतः एका वेळी किती लोक बसतात त्याच्यावर? म्हणजे ह्याचे कॅपॅसिटी काय त्याची? तसं बघायला गेलं तर डबल सीट कम्फर्टेबल आहे. डबल सीट कम्फर्टेबल. इमर्जन्सी असेल तर तुम्ही ट्रिपल सीट पण बसू शकता त्याच्यावर. म्हणून जे उद्योग विश्वामध्ये स्वतःचं नाव करत आहात आणि लोकांचा विश्वास संपादन करत आहात, मला असं वाटतं की कधी कधी एखादी व्यक्ती चांगली असेल, लोकांना चांगल्या प्रकारे सामोरे जात असेल, ती फसवत नसेल, तर त्या व्यक्तीचं ॲटोमॅटिक नाव होतं नाही का? आज या उद्योग विश्वामध्ये एक युवा उद्योजक म्हणून नाव रूपात येत आहात, नाव होत आहे, तर काय वाटतं नेमकं यासाठी नेमकं काय केलेलं आहे? नाही, यासाठी तसं बघायला गेलं तर प्रयत्न खूप आहेत. छोट्या मोठ्या अडचणी आल्या त्याच्यावरती मात करणे असेल किंवा येणाऱ्या अडचणीवरती मात करणं असेल, या गोष्टी. साधारणतः दररोज किती वेळ दिलेला असतो याच्यासाठी? वेळ माझा सकाळी शोरूमचा 9:30 ते संध्याकाळी एक 8-8:30 पर्यंतचा असतो. म्हणजे तुम्ही पूर्ण दिवस यासाठी दिलेला असतो नाही का? आणि संध्याकाळी कधी कधी तर असं होतं की कस्टमर झोपल्यानंतर पण कॉल येतो. अच्छा. म्हणजे 9-10 वाजतील असंही कॉल येतो. ते रिसिव्ह करतो मी. जरी शक्य नाही झालं तरी मी नंतर परत दुसऱ्या दिवशी मी कॉल करतो. एखाद्या उद्योगामध्ये जर यश तुम्हाला संपादन करत असेल तर तुम्हाला सुट्टी नसते नाही का? नाही, वेळ काळ हे पाहायचं पूर्ण नसतं द्यावं लागतं आणि पूर्णपणे अगदी वाहून घ्यावं लागतं, बरोबर. त्याच वेळेला यश मिळतं. तर म्हणजे मला विचार असं वाटतं की उद्योगामुळे मग बाकीच्या गोष्टी ज्या असतात म्हणजे अगदी पाहुणे रावळे असतात, बरोबर. यांना मग वेळ देणं होतं का? नाही, तेवढं आता अगोदरच्या याच्यामध्ये थोडं जास्त देणं व्हायचं. आता तेवढं होत नाही. काही कार्यक्रम असतील छोटे मोठे, त्या कार्यक्रमाला जाता येत नाही. थोडं मग वेळ काढून जावं लागतं. कधी कधी जाता येत आता नाही. या बीड रोडला म्हणजे जे आरोग्य मंगल कार्यालय जे आहे समोर. त्याच्या अगदी समोरच तुमचं हे बरोबर. MG ई-बाईक आहे. तर साधारणतः एक विचार असं वाटतं की इथं जे गाड्या आहेत त्या गाड्यांचे कुठले कलर्स अवेलेबल आहेत, कुठले मॉडेल्स आहेत ते सांगा. आमच्याकडं 70च्या रेंजमध्ये तसं बघायला गेलं मिनी लिथियम एक मॉडेल आहे. अच्छा. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर ब्लॅक कलर आहे, व्हाईट आहे, चेरी चॉकलेटी आहे आणि मॅट एक कलर आहे. असे 4 कलर 70च्या रेंजमध्ये आहे. या बाईक्स घेण्यामध्ये म्हणजे या तुम्हाला ज्या काही तुमच्या बाईक्स आहेत या घेण्यामध्ये कल जास्त तरुणांचा आहे का अगदी वयस्कर लोकांचा आहे? तसं बघायला गेलं का तर लेडीज वर्गाचा आहे? लेडीज वर्गांचा पण आहे, जे की लोकल यूजसाठी जास्त यूज होतात. अच्छा. किंवा व्यापारी लोक असतील, कुणी पिग्मी एजंट असतील त्यांचे आहेत, आणि शाळेसाठी मुली असतील, मुलं असतील, त्यांना पण बेस्ट. कारण आता काळ बदलला, आता पायी कोण चालत नाही नाही ना, चालत. प्रत्येकाला बाईक लागते. बाईक लागते. आणि बाईक पाहिजे तर मग लोकांचा तक्कल असा आहे की आता त्याला खर्च पण झाला नाही पाहिजे हो. नाही का? बरोबर. फिरायचं तर आहे, बरोबर. पायी पण जायचं नाही, फिरायचं आहे तर मग आता ही बाईक आपल्याला E-bike. सर्वात तर सर. निश्चितच. म्हणून मला विचार असं वाटतं की आज उद्योगात तुमचं नाव आहे, भविष्यात तुमचं नाव आणखी मोठं होईल, परंतु जिथून तुम्ही सुरुवात केली होती म्हणजे थोडं आपण गावाकडे जाऊ जरा नाही का, केस तालुक्यातील कवडगाव आहे तुमचं गाव. बरोबर. तुमचं जे पवार कुटुंब आहे अगदी एक चांगलं नाव आहे खरं तर तुमच्या वडिलांचं, तुमच्या आजोबांचं. तर बालपण कसं गेलं तुमचं गावाकडे? बालपण तसं बघायला गेलं तर म्हणजे मी लहानपणीपासून गावाकडेच होतो. मग माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेला 4थीपर्यंत. नंतर मी आदर्श विद्यालयालाच होतो आणि त्याच्यानंतर मी 1-2 वर्षासाठी अंबाजोगाईला आलो. लहानपणी ज्या वेळेला गावाकडे होतात असं म्हणतात की खेड्यातली मुलं त्यांना काही बाहेरचं माहीत नसतं, तसं तुमचं आयुष्य गेलं की तिथलीच अगदी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, तिथं 1 ते 4 पर्यंत शिक्षण घेतलं. तर आईवडिलांच्या अवतीभोवती नेमकं आयुष्य कसं होतं ते नाही, सांगा. अवतीभोवती छान होतं तसं आयुष्य. गावातील मग प्रत्येक खेळामध्ये सहभाग घेणं असेल किंवा छोटे मोठं असं म्हणजे पुढे खूप केलं त्यावेळेस. आपली मुलं घडावीत हे प्रत्येक आईला वडिलांना बरोबर. वाटतं, बरोबर. तसं तुमच्याही वाटलं असेल. तर आपली मुलं घडावीत यासाठी आईने आणि वडिलांनी केलेले संस्कार, केलेले प्रयत्न ते सांगा. त्यांनी त्यावेळेस असं वाटायचं ते अभ्यास कर म्हणायचे किंवा म्हणजे हे शाळेवर वेळेवर जाणं असेल किंवा मग संध्याकाळी शाळेमधून आल्यानंतर अभ्यास घेणं असेल. म्हणजे त्यावेळेस थोडंसं वाटायचं की म्हणजे अभ्यास कंटिन्यू करायला वाटते, पण आज वाटतं कुठेतरी ते आपल्यासाठीच सांगत होते की अभ्यास केला पाहिजे, चांगल्या गोष्टी. असं म्हणतात की
ज्या वेळेला आपण खेड्यामध्ये वाढायला असतो त्यावेळेला आपल्यासमोर शेती असते, बाबा शेती करायला असतात, आई शेती करायला असते. मग असं वाटतं की बरे आपले हे, नाही का. मग जे तुम्हाला त्यावेळेला असं वाटलं नाही का की नको थोडं शिक्षण कमी करूया आणि आपण शेती करूया, असं कधी वाटलं नाही का असं? नाही, त्यावेळेस नोकरीचं तर माझ्या पहिल्यापासून म्हणजे ह्याच्यामध्ये नव्हतंच, मनामध्ये डोक्यात नव्हतं करत? डोक्यामध्ये नव्हतंच. अच्छा. मग छोटा मोठा असं नाही, पण आपला एक व्यवसाय असावा. कारण तसं बघायला गेलं तर आमच्या पूर्वी व्यवसायामध्ये कोणच नाही. म्हणजे शेती होती गावाकडे, मग शेतीच करायचं. मग मला थोडंसं व्यवसायाबद्दल थोडं आकर्षण पण होतं आणि छोटा मोठा व्यवसाय असावा ह्या दृष्टिकोन. आपण जेव्हा लहानपणी घडत असतो त्यावेळेला आपल्यासमोर आपले आयडॉल असतात, आपले मार्गदर्शक असतात, ते म्हणजे आपले आजी आजोबा, आई आणि वडील. तसं तुमच्यासमोर कोण होतं नेमकं? तसं माझ्यासमोर आजी आजोबा तर होतेच, आई वडील आणि माझा मोठा भाऊ. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव कुठल्या व्यक्तीचा पडतो? प्रभाव आई वडील. आई वडिलांचा पडतो. बरं. मग त्या जे जनरली काय असतं की खेड्यामध्ये आजही समजा की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, नाही एखादी सरकारी नोकरी करावी, पण उद्योगामध्ये रिस्क नको. कारण रिस्क का नको? इथं पैसा गुंतवायचा आपल्याला, नाही का. आणि तो परत मिळण्याची गॅरंटी नसते, कारण अनेक लोकांचे अनुभव आहेत. मग ज्या वेळेला तुम्ही आईवडिलांसमोर हा प्रस्ताव मांडला की मला काहीतरी उद्योग करायचा आहे, तर मग सगळ्यात अगोदर कोणी सपोर्ट केला? तसा सपोर्ट घरच्यांचा मला म्हणजे बऱ्यापैकी होता. आईचा असेल, वडील असतील किंवा माझा मोठा भाऊ असेल. म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणून त्यांचं करू नको असं कधीच नव्हतं. अच्छा. तुला पेलल काय एवढंच, म्हणजे तुला जमल काय एवढं म्हणायचे, आणि जर होत असेल तर तू कर, असा त्यांचा मला सपोर्ट असायचा. म्हणजे त्यांचा पहिला प्रश्न की तुला जमल काय बघा, बरोबर, आमचा तुला सपोर्ट आहे. सपोर्ट आहे. वा, अच्छा. लहानपणीचं आयुष्य कसं होतं? म्हणजे तुमचे मित्र असतील, तुम्ही ज्या शाळेचा उल्लेख केला, आदर्श विद्यालय बनसोडा, तर इथलं आयुष्य कसं होतं? तिथलं आयुष्य खूप छान होतं. सकाळी उठल्यानंतर शाळा असेल किंवा ट्युशन असतील, तुमचे क्लास असतील लवकरीच, हे खूप छान होतं त्यावेळेस. मी पाहिलेला मनोज जो आहे अगदी शांत, संयमी, आणि असं त्यावेळेला कोणी बाकीही केलं नसेल किंवा मीही केलं नव्हतं खरं तर की हा काहीतरी मोठा उद्योजक बनेल. पण आज हे सगळं पाहताना एक मुलाखतकार आणि तुझा शिक्षक म्हणून मला असा अभिमान वाटतो खरं तर. लहानपणी मित्रामध्ये कधी अशी चर्चा होत होती का? म्हणजे खास करून ऋषिकेश काकडे, सौरभ काकडे, नाही का, अशी बरीचशी तुमची चांगली मंडळी होती, म्हणजे चांगली पोरं होती पेपरही, माझी खरं तर आवडती बॅच. तर पोरामध्ये कधी तुम्ही चर्चा करायचा का की अरे मला हे असं करायचं आहे? नाही, त्यावेळेस तर म्हणजे काय असं म्हणजे जास्त वेळ खेळण्यामध्ये जायचा. चर्चा वगैरे त्यावेळेस तर व्हायची नाही, कारण शाळा असेल किंवा हे, त्यावेळेस जास्त वेळ खेळण्यामध्ये जायचा. मग नंतर जसं जसं थोडं समजा शाळा, कॉलेज या गोष्टी होत गेल्या तसं तसं ते ॲटोमॅटिक होत गेलं. मला असं वाटतं की काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, बरोबर. त्या ॲटोमॅटिक त्या आत त्या निर्माण व्हायला असतात, बरोबर, नाही का. आणि त्यानुसार माणूस घडतो खरं, नाही का. अगदी उद्योगामध्ये येण्याअगोदर काय नेमकं आयुष्य होतं? उद्योगामध्ये येण्याआधी कॉलेजमधून काय जसं शिक्षण कुठलं घेतलं नेमकं? माझं MSc कॉम्प्युटर म्हणजे फर्स्ट वर्ष, मग ते पण आणखीन कम्प्लीट नाही झालं. बरं. ते पण मग इकडे व्यवसायामध्ये आल्यामुळे ते पण आपणच राहिले, आणि मग आता हे MG चालू आहे. मला आवडतं विचारच वाटतं की बऱ्याच वेळेला काय असतं की ज्या वेळेला तुमच्याकडे पैसा येतो ना त्यावेळेला लोकांचं म्हणणं असतं की शिक्षण नसलं तरी चालतं, पण पैसा आपल्याला कमवता आला पाहिजे. मी तुम्हाला तो प्रश्न विचारतो की एखाद्या उद्योगामध्ये आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व किती आहे? नाही, शिक्षण हे लागतंच, लागत नाही असं नाही, शिक्षण लागतंच, आणि त्याबरोबर जिद्द, मेहनत, चिकाटी ह्या गोष्टी पण लागतात. मला असं वाटतं की मनोजची शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जे घेतल्यानंतर मन आणि मनगट हे मजबूत होतं. आणि तो आपण जे म्हणतो ना की संस्कार, वागणं, बोलणं, नाही का, किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं, या सगळ्यांसाठी शिक्षण लागतं. बरोबर. आणि त्यासाठी उत्तम शाळा पण लागते, नाही का. आणि शाळेचे शिक्षण पण उत्तम लागतात. फार चांगली गोष्ट आहे की तुम्ही एक गोष्ट तर मान्य केली की कुठल्याही गोष्टीसाठी, उद्योग असेल, नोकरी असेल किंवा आयुष्य जगणं असेल, यासाठी शिक्षण हे अगदी आवश्यकच आहे. आज हा जो प्रवास पूर्ण केला आहे अगदी खेड्यापासून या शहरापर्यंत, कारण कोडगाव तसं लहान गाव नाही का, छोटं गाव, जिथं बराच काळ मला वाटतं आजही बराच काळ एस टी नव्हती करत, नाही का. एस टी महामंडळाची बस नव्हती तिथं बराच काळ. तर अशा या लहानशा गावात जिथनं तुमची अगदी माध्यमिक शाळा 3 किलोमीटर अंतरावर होती, नाही का. बऱ्याच वेळा ती शाळा तुम्ही पायी तुम्ही पूर्ण केली असेल, चालत कधी गेलो, चालत सुद्धा, नाही का. तर ज्या वेळेला मागे वळून बघता,
म्हणजे अगदी गावाकडे. तर काय वाटतं आज? त्यावेळेस दिवस आठवले तर आज थोडंसं म्हणजे हेच वाटते, कारण त्यावेळेस कधी कधी म्हणजे जायला गाडी नसायची, कधी सायकली नसायची, मग पायी जायचं. कधी शाळेची गाडी एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे येऊ शकायची नाही, त्यावेळेस चालतही जायचं कधी कधी. त्यावेळेस खूप सारे असे आठवले. म्हणजे कवडगाव ते बनसोडा, 3 किलोमीटर. आदर्श विद्यालय बनसोडा हे जे अंतर आहे तुमचं घर आणि शाळा, त्या काळामध्ये तुम्ही जे चालायचं ते जाणं 3 किलोमीटर आणि येणं 3 किलोमीटर. पण कधी शाळा बुडवली नाही, अगदी सतत त्याचा ध्यास घेतला. आज या उद्योगाच्या माध्यमातून जेव्हा उद्योजक म्हणून तुम्ही पाहताय त्या उद्योगाकडे, तर हा उद्योग वाढला पाहिजे किंवा आपण आणखी पुढे गेलं पाहिजे, यासाठी काय प्लॅनिंग करताय? तसं बघायला गेलं तर उद्योग वाढला पाहिजे. आणि आम्ही तसं बघायला गेलं तर प्रत्येक हे असेल, एखादं कार्यक्रम वगैरे असेल तर आम्ही स्टॉल वगैरे लावतो. अच्छा. आमची कंपनी वाढतो आणि थोडंसं जेवढं होईल तेवढं आम्ही आता कस्टमर असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांना जास्तीत जास्त आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड, जसं एखादी गाडी जर कुठं अंबेजोगाई शहरामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या भोवताली असेल, आम्ही त्यांना तिथं जाऊन पण आम्ही सर्व्हिस देतो. ह्या गोष्टी असं म्हणतात की सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड, हे म्हणणं फार सोपं आहे, परंतु एखाद्याला खरंच सर्व्हिस देणं फार अवघड आहे. कारण एकदा का तुमच्या शोरूममधनं गाडी बाहेर पडली की जनरली काय असतं की तू आणि ती गाडी बघून घे. मला असं वाटतं की तुम्ही गाडी विकल्यानंतर सुद्धा त्या ग्राहकाशी कायम तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा, नाही का? तर ज्या वेळेला इतक्या लोकांना आपल्याला सर्व्हिस द्यायची असते त्याचं मॅनेजमेंट पण फार मोठं असतं, नाही का? तर साधारण किती लोक आहेत तुमच्या मदतीला? माझ्याकडे 3 लोकांचा स्टाफ आहे आता सध्या. 3 लोकांचा स्टाफ आहे. आणि थोडं एखादी काही गोष्टी अडचण असेल तर टेक्निशियनशी कॉन्टॅक्ट करतो. अच्छा. आणि या सगळ्यांच्या मदतीने या पूर्ण कस्टमरशी आपल्याला सर्व्हिस देता येते. मग ज्यावेळेस तुम्ही उल्लेख केला की काही कस्टमर केजचे आहेत, नाही का, त्या तालुक्यातले आहेत, केज तालुक्यातले, कारण केज म्हणजे फक्त शहर नाही, ते तालुका असतो, नाही का? अंबाजोगाई शहर हा पूर्ण तालुका किंवा रेणापूर तालुका आहे. तर इतक्या दूरचे जे कस्टमर असतात मग त्यांची जी काही गाडी बंद पडली तर त्यासाठी काय नेमकी सोय असते? त्यांच्यासाठी आपण काय केलेलं सर, जे मॅकॅनिक असतील तिथले आजूबाजूचे EVचे, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा हे आमचे जे कस्टमर आहेत ज्यांना तिथून इथं येणं शक्य नाही त्यांना आम्ही तिथंच सर्व्हिस कसं देता येईल हे आम्ही बघतो. त्यांचं रनिंगमध्ये असेल तर काय अडचण नाही, पण एखाद्या वेळेस गाडीचं तिथंच बंद पडली, इकडे केज असेल किंवा परळी असेल तर तिथले EVचे मॅकॅनिक आमचे जाऊन ते सॉल्व्ह करतात. MG ई-बाईक, अगदी या MG ई-बाईकने स्वतःचं एक नाव तयार केलेलं आहे. कारण या ठिकाणी तुनवाल ई मोटर्सच्या स्कूटी इथं आज उपलब्ध आहेत. वेगवेगळे कलर्स त्याच्यामध्ये आहेत, परत किलोमीटरच्या रेंज वेगळे आहेत त्याच्यात, आणि ग्राहकाला परवडेल, त्याच्या खिशाला परवडेल अगदी इतक्या कमी रेटमध्ये या गाड्या उपलब्ध करतात. कारण लोक EV गाडी का घेतात तर पैसे वाचले पाहिजे, आणि मग पैसे वाचवण्यासाठी तुम्ही जर अगदी 1.5 लाखाची 2 लाखाची जर तुम्ही गाडी घेत असताल तर मग त्याला कुठंच ते जुळणार नाही का गणित, ते म्हणजे आर्थिक गणित जे आहे ते. अगदी ज्या लोकांना वाटतं की आपलं अगदी कमी पैशामध्ये अगदी चांगली गाडी, अगदी दर्जेदार, त्याचबरोबर जास्त किलोमीटरसुद्धा जास्त टिकलीही पाहिजे, त्याची बॅटरीसुद्धा उत्तम पाहिजे, कारण गाडी किती सुंदर दिसते याहीपेक्षा त्याची बॅटरी कशी आहे आणि ती बॅटरीची काळजी घेणारे मालक, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या करतात. आणि सांगायला आम्हाला आवडेल की या MG ई-बाईकच्या मदतीने, याच्या माध्यमातून मनोज बाळासाहेब पवार हा तरुण व्यावसायिक अत्यंत प्रामाणिकपणे या अंबाजोगाई नव्हे तर अगदी या पंचक्रोशीतील अगदी या 4-5 तालुक्यामध्ये जेवढे ग्राहक आहेत या प्रत्येकाशी त्यांची अगदी अटॅचमेंट चांगली आहे. आज खऱ्या अर्थाने या 5 वर्षामध्ये हळूहळू हा उद्योग आता एक बाळसं धरत आहे. भविष्यामध्ये फार मोठी झेप घेतली असेल, कारण तीच माणसं झेप घेतात ज्यांच्या पंखात ताकद असते. निश्चितपणे या ठिकाणी हा जो प्रवास आहे हा प्रवास आणखी पुढे जाणार आहे. आपण या प्रसंगी फक्त एवढंच करू शकतो की मनोजजी पवार यांना शुभेच्छा देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी युवा उद्योजक, यशस्वी उद्योजक मनोज बाळासाहेब पवार यांची यशोगाथा तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र.